रवींद्र गेजिक यांचा नेतृत्व किसान युवा क्रांती संघटना चंद्रपूर जिल्हा प्रमुख यांच्याद्वारे मागणे. अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची नुकसान भरपाई देण्यात यावी. भद्रावती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने भद्रावती तालुक्यातील सर्व नदी नाले तळे भरगच्च भरून वाहू लागले आहेत. होणाऱ्या सतत मुसळधार पावसामुळे तालुका जलमय झाला असून शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे. त्याकरिता भद्रावती तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची नुकसान भरपाई देण्याची मागणी आम आदमी पार्टीद्वारा करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पेरणी भरून नामांकित कंपनीचे बियाणे वापरीला आले नाहीत. उदाहरणार्थ ओसवाल, विक्रांत इत्यादी शेतकऱ्यांवर आधीच दुबार पेरणीचे संकट आले असून यात अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन पेरणी करावी लागत आहे. या दुबार पेरणीने अनेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. शिवाय त्यात अतिवृष्टी हे चित्र मात्र शेतकऱ्यांना पाहावसे वाटत नाही. काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे भद्रावती तालुक्यातील नदी नाले तलाव तुडुंब भरून वाहत असल्यामुळे भद्रावती तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी गच्च शेतातून वाहत असल्याने काही शेतात पाणी देखील साचून राहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. यात सोयाबीन, तूर, कापूस, धान यासारख्या पिकांची मातीसह रोपटे वाहून गेली आहेत. त्यामुळे भद्रावती तालुका हा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. नमस्कार, मी रवींद्र बंडूजी गेजिक, किसान युवा क्रांती संघटना जिल्हा अध्यक्ष. तुम्ही बघत असाल तर आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेले सतत 8 ते 10 दिवस झाले पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि मेघगर्जनासहित अवैध पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले आहे. त्या शेतीचे नुकसान भरपाईसाठी आज बघितलं असेल तर आम्ही भद्रावती तालुक्यात माननीय तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये सांगितलं आहे की भद्रावती तालुक्यामध्ये जे पिकाचे नुकसान झालेलं आहे त्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी 1 किंवा 50,000 रुपये, 1 लाख किंवा 50,000 रुपये देण्यामध्ये यावे. धन्यवाद. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.